इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं इराणच्या सीमा क्षेत्रेत घुसखोरी करणाऱ्या एका अमेरिकेच्या F-18 लढाऊ विमानाला यशस्वीरित्या लक्ष्य करून खाली पाडलंय। यामुळे दोन्ही देशातला तणाव कमालीचा वाढलाय। We've won this. This war has been won. They're wiped out militarily. They are dead. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प इराणचं युद्ध जिंकल्याच्या वल्गना करत असताना दुसरीकडे इराणनं त्यांच्या 800 कोटींचा चुराडा केल्याचा दावा केला आहे। हा व्हिडिओ इराणकडून अयातुल्ला खामेनी यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे। इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्सनं अमेरिकेचं अत्याधुनिक F-18 हे लढाऊ विमान पाडल्याचा दावा या व्हिडिओसोबत केला आहे। इराणच्या वायुसेनेनं दिलेल्या माहितीनुसार इराणच्या चाबहार जवळील सागरी हद्दीत हे लढाऊ विमान घिरट्या घालत होतं। त्यावेळी इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे विमान लक्ष्य केलं। या व्हिडिओमध्ये क्षेपणास्त्र धडकल्यानंतर हे विमान समुद्रात कोसळताना दिसतंय। या व्हिडिओची स्वतंत्रपणे पुष्टी अद्याप झालेली नाही, मात्र जर हा दावा खरा ठरला तर तो अमेरिकेसाठी मोठा धक्का मानता येईल। बोईंग कंपनीनं बनवलेलं F-18 सुपर हॉर्नेट हे अत्यंत प्रगत आणि बहुउद्देशीय लढाऊ विमान समुद्रात विमानवाहू युद्धनौकांवर कार्य करण्यासाठी विशेष रचना, आकाशातील लढाई, जमिनीवरील हल्ला आणि टेहळणी या सर्व उद्देशांसाठी हे वापरलं जातं। अत्याधुनिक रडार, शत्रूच्या रडारला चकवा देण्याची क्षमता, लढाऊ विमान मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र, बॉम्ब वाहून शकते। विमानाची किंमत सुमारे 600 ते 800 कोटी रुपये। दरम्यान अमेरिका आणि इराण दोघांनीही एकमेकांचा शांतता प्रस्ताव धुडकावल्यानं तणाव आणखीन वाढलाय। इराणनं आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय। F-18 हे युद्धात पडलेलं अमेरिकेचं पहिलं विमान नाही। यापूर्वी अमेरिकेनं या युद्धात आणखीन विमानं गमावली आहेत। एवढंच नाही तर अमेरिकेची सर्वात बलशाही युद्धनौकेंपैकी एक US अब्राहम लिंकनवर इराण क्रूज मिसाईलनं हल्ला केल्याचाही दावा केला आहे। मात्र अमेरिकेनं तातडीने या वृत्ताचं खंडन केलंय। इराणनं भोवतालच्या आखाती देशांमधील अमेरिकेचे तळ उडवले। कुवेतमधील कॅम्प अरिफजान आणि सौदीतील प्रिन्स सुलतान एअरबेसचं मोठं नुकसान, अमेरिकेचे 10 रिपर ड्रोन आणि 16 लष्करी विमानं नष्ट, अमेरिकेची धाड एअर डिफेन्स सिस्टीम आणि 5 अब्ज किमतीचं रडार नष्ट, अमेरिकेच्या 15हून लष्करी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती। अमेरिकेला सध्या इराणसोबत युद्ध लढणं हे अतिशय महागडं बनलंय। लाखो कोटींचा खर्च झालाय आणि तो वाढत जाणार। अशात अमेरिका आता आपलं लष्कर इराणच्या भूमीवर पाठवण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे वेळीच तोडगा निघाला नाही तर आखातातील आग तशीच पेटत राहणार असं चित्र आहे। दोन्ही बाजू माघार घ्यायला तयार नाही, म्हणूनच येणारे काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।